तर नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. तर मैत्रिणींनो, आता सगळ्यांचीच उत्सुकता म्हणजे आपल्या श्रीरामांची जन्मभूमी म्हणजे अयोध्या. तर इथं असं भव्य दिव्य असं स्थापन झालेलं मंदिर तर श्रीरामांचं, तर त्या मंदिराचा उद्घाटन सोहळा आहे 22 जानेवारी रोजी. तर मैत्रिणींनो, तर देश विदेशातून अनेक लोक त्या उद्घाटन सोहळ्याला येणार आहेत. तर आपल्यालाही त्याचं निमंत्रण घरोघरी दिलेलं आहे. तर तुम्हाला इथे निमंत्रण आलं असेल, पत्रिका, अक्षदा वगैरे. तर आपल्याला नाही जाणं झालं तरी ना, आपण त्या अक्षदांचं करायचं काय हे मी तुम्हाला आता सांगणार आहे. तर प्रत्येकाच्या घरोघरी ना ते अक्षदा आणि निमंत्रण पत्रिका आलेली असणारच, कारण ते सगळ्यांना दिली गेलेली आहेत. तर त्या धार्मिक दृष्टिकोनातून ना अक्षदाला विशेष महत्त्व आहे आणि त्याचा उपयोग मुख्यत्वे पूजा आणि तिलकात केला जातो. आणि देवाला अर्पण करताना खीर आणि गोड भात इत्यादी स्वरूपातही त्याचा वापर केला जातो. तर ज्यांच्या घरी हा रामलीलाचे अभिषेकाचं निमंत्रण आलं आहे ना, त्यांना प्रश्न पडला असेल की निमंत्रणात सापडलेले अखंड म्हणजेच पिवळ्या तांदळाचे करायचं काय, म्हणजे अक्षदाचं करायचं काय. तर असे मानलं जाते की पिवळा तांदूळ हा कोणत्याही शुभ कार्यात यश मिळवून देतो. तर श्रीराम मंदिरातून आलेले अक्षदा तांदूळ स्वच्छ आणि संपूर्ण तांदळाच्या भांड्यात मिसळा आणि 2 लवंगा टाका. स्वच्छ पिवळ्या कपड्यात बांधा आणि एक त्याची पोटली बनवा आणि आपल्या घरामध्ये कपाट किंवा पैशाची तिजोरी असते ना, त्या तिजोरीमध्ये ते अक्षदा ठेवा. कारण आपण त्या उद्घाटनाला तर जाऊ शकत नाही रामलीला म्हणजे अयोध्याला. तर आपल्याला नाही जाणं झालं तर ते अक्षदा आपण असं इथं तिथं पडून द्यायचं नाही किंवा टाकून द्यायचं नाही, कारण ते अयोध्यावरून आलेले अक्षदा आहेत. तर मैत्रिणींनो, त्या अक्षदांचं करायचं काय हा प्रश्न तुमच्या मनात असेलच, तो मी आज सांगण्याचा प्रयत्न केला त्या प्रश्नाचं उत्तर. तर ते अक्षदा असं इथं तिथं टाकून नाही द्यायचं, कारण आपल्या श्रीरामांचं उद्घाटन सोहळा आहे. भव्य दिव्य अशी त्यांचं मंदिर स्थापन केलेलं आहे. तर त्याचा उद्घाटन सोहळ्याला ना देश विदेशातून लोक येतात. तर आपल्याला नाही जाणं होणार, त्यामुळे मी त्या अक्षदांचं करायचं काय हे तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला आहे. तर कसा वाटला माझा छोटा व्हिडिओ नक्की कमेंटमध्ये सांगा. तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, जास्तीत जास्त शेअर करा, जेणेकरून जे कोणी अक्षदा असं टाकून देऊ नये यासाठी हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. तर असंच माझ्या चॅनलशी कनेक्ट राहा. खूप सारं प्रेम द्या, खूप आशीर्वाद द्या. श्री स्वामी समर्थ. बाय.